हे बघा टायगर प्रॉन्स, एक टायगर प्रॉन्स पाव किलोच आहे. हे बघा साईज तर तुम्हाला बघून समजली. आपला कांदा आणि काजूचा बरिस्ता रेडी झालेला आहे. काजू तूप टाकलं की एक वेगळी चव येते त्याला. अर्धा तास तरी आपण त्याला दम करत ठेवणार बिर्याणीमध्ये. आपण मीठ आणि हळदीमध्ये त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं अर्धा तास. बघा मस्तपैकी आता याच्यात आपला केओचा कोळंबी मसाला ॲड करून घेऊया. आणि याचे मसाले एक नंबर असतात. टायगर प्रॉन्स बघा कसे शिजतात मस्तपैकी एकदम. काही लोक बोलतात की अरे ह्याचा डोक्याचा पार्ट का काढला नाही, पण तुम्हाला सांगू तर मेन म्हणजे त्यालाच चव व्हायची. कारण आपली बघा बिर्याणी आणि आपला टायगर प्रॉन्स रेडी झाले आहे. हे बघा साईज बघा कसली भारी टायगर प्रॉन्सची. चला जेवायला घेऊया. भारी टायगर प्रॉन्स एक नंबर झाले. नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीगड यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 1 जून. तर सर्वप्रथम 1 जून ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आहे आपली संडे स्पेशल व्हिडिओ. तर आज आपण संडे स्पेशल व्हिडिओमध्ये बनवणार होतो व्हेज बिर्याणी आणि किंग साईज लॉबस्टरची ग्रेव्ही. तर किंग साईज लॉबस्टर त्याला का बोलताना नाही तुम्हाला साईज बघून तर समजेल. तर वेळ न घालवता व्हिडिओकडे वळूया आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. चॅनलवर नवीन असताना नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असते तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की एवढा किंग साईज म्हणजे एवढा मोठा लॉबस्टर तुम्ही कधी खाल्ला आहे का. चला ब्लॉगकडे वळूया. तर याच्यासाठी सामान आपल्याला लागणारं पहिलं तर कांदा, आला लसूण मिरचीची पेस्ट करून घेतले. आणि हे बघा आपल्या मिक्स भाजी, मटर, फ्लावर, शिमला मिरची, गाजर हे असं आपण बारीक बारीक कापून घेतलेलं आहे. फ्लावरचे पीस आपण असे थोडे मोठे ठेवलेले आहेत कारण ते नाहीतर मग चुरा होतो त्याचा. आणि आपला बिर्याणी तांदूळ कमीत कमी आपल्याला 20 मिनटं ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे. तर चला पहिला आपण फोडणी न देता पहिला आपण कांदा तळूया, ज्याला बोलतात बरिस्ता. इकडे आपण तोपर्यंत पाणी गरम करत ठेवलेलं आहे भातासाठी आणि याच्यामध्ये आता बरिस्ता करून घेऊया. हे बघा एक खडे मसाले आपण राईस जो ज्याच्यात पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करूया. मस्तपैकी पाणी उकळला की त्याच्यामध्ये आपण भात म्हणजे 60 ते 70% आपण शिजवून घेणार आणि नंतर मग आपल्या बिर्याणीच्या ग्रेव्हीमध्ये टाकणार. आता सध्या तेल तापतोय चांगला. आपण जो कांदा केला आहे बरिस्तासाठी आहे बघा, कांदा आणि हे काजू पण आहे तर ते पण तळून घेऊया आपण. आता तेल तापल्या का आपण चेक करून घेऊया. एक कांदा टाकून हे बघा मस्त तापलेला आहे. तर आता हा जो लांब लांब आपण कांदा कापलेला आहे, हा उबट कांदा कापायला लागतो. हा बघा हा आपण ॲड करून घेऊया. मस्त तेल तापलेलं आहे. आपल्याला पूर्ण जो ब्राऊन होतो तसा करायचा आहे. एकदम खरपूस करपलेला टाईप कसा बोलतो त्या टाईपमध्ये असतो. तर एकदम जास्त पण करपवायचा नाही कारण जास्त करपला तो कडू लागेल आणि पूर्ण काळा लागेल. तेवढा नाही करायचा आपल्याला. थोडा 80% तरी करपवायचा कांदा. बघा आता मस्त आपण मिक्स करून घेऊया. त्याला साधारणपणे 5 मिनटं लागतात कारण पूर्ण आपण कांदा शेवटी हे करतो, त्याला भाजतो. एकदम फास्ट गॅसवरती आपण तेलामध्ये त्याला हे करतो, परततो. त्याच्यामध्ये 5 मिनटं लागतील त्याचं बरिस्ता व्हायला. तर हे बघा मस्तपैकी कांदा एकदम आपला रेडी आहे. असा कांदा लागतो वरतून, बिर्याणीच्या वरतून असा भुरभुरायला कांदा आणि काजू. तर आता जरा कांदा काढून घेऊया आणि काजू लगेच टाकतो. काजू ॲड करून घेऊया. काजू काय जास्त आपल्याला परतायचे नाही त्याच्यात कारण काजू लगेच ब्राऊन होते. एकदम थोडासा 30 ते 40 सेकंद फक्त मिक्स केला की लगेच काढून घ्यायचा. आपला कांदा आणि काजूचा बरिस्ता रेडी झालेला आहे. तर चला आता बिर्याणीच्या फोडणीकडे वळूया. तर तापलेला आहे चांगलाच आणि आपण त्याच्यामध्ये आता आपले खडे मसाले ते आपण टाकणार आहोत. तेजपत्ता, दालचिनी, शाही जिरे, काळी वेलची आणि स्टारफूल हे असे आपण त्यात ॲड करून घेऊया. आणि लगेच आपण कांदा पण ॲड करून घेऊ. मिक्स करून घेऊया, कालवून घेऊ मस्तपैकी. आपली फोडणी मस्तपैकी परतून झाल्यानंतर आपण आला लसूण आणि मिरची पेस्ट ॲड करूया.
गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे. मित्रांनो आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. बघा पूर्ण चम्मच मीठ आपण टाकतोय. हा पाणी खार करायला लागतो, जेवढा खार होईल तेवढा परफेक्ट होतो. बघा अजून अर्धा चम्मच. आणि पाणी चाकून बघायला लागणार आहे आपल्याला की खार झालाय का नाही, आणि मग त्याच्यानुसार आपण ऍड करू शकतो. आणि बघा आपली मस्तपैकी फोडणी केलेली आहे, त्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ. त्याच्यात लगेच आपण आता मसाले वगैरे ऍड करू आणि भाजी आपली ठेवून देऊ थोडी शिजायला. आपण आपले मसाले वगैरे ऍड करूया. पहिला आपण हळद ऍड करूया. अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 ते 1.5 चम्मच आपला धना जिरा पावडर. तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया. आणि मग लगेच आपण मसाला पण आपला घरगुती मसाला ऍड करायचा आहे आणि बिर्याणी मसाला पण ऍड करायचा आहे. तर आपला 1 चम्मच शाही बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा तो आपण वापरतो ह्याच्यासाठी. मस्तपैकी आपली फोडणी रेडी झालेली आहे. आणि आपल्या ह्याच्यात थोडा कलरसाठी आपला कलर आणि थोडा तिखटपणासाठी घरगुती मसाला. आणि आपण ह्याच्यात लगेच मग भाजी ऍड करून घेणार. 1 चम्मच आपला घरगुती मसाला. आपली फोडणी झालेली आहे रेडी. ह्याच्यात आपण आता भाजी ऍड करूया. ही आपली भाजी सगळी कापलेली मस्त आपण मिक्स करून घेऊ. आणि गॅस कमी करून आपण ही थोडी शिजायला ठेवूया. 5 मिनिटं वाफत ठेवूया. तोपर्यंत आपला तिकडे पाणी पण टाकून रेडी होईल. चांगली मिक्स केलंय आपण मस्त. आणि झाकण देऊन आपण शिजवायला ठेवू. पाणी मस्तपैकी उकळलेलं आणि त्याच्यात बघा पूर्ण ब्राऊन झालेलं, म्हणजे ते आपले अख्खे गरम मसाले त्यांचा फ्लेवर आलेला. आणि इकडे आपली फोडणी पण रेडी झालेली आहे. भाजी त्याच्यामध्ये जास्त नाही पण एक 50-60% आपण शिजवून घेतो. हे बघा मस्तपैकी झालेली आहे. आणि ग्रेव्ही पण याच्यात थोडी थोडी. लगेच आपण याच्यात आता परत 5 मिनिटं आपण ही शिजवून घेणार. तोपर्यंत आपला भात पण रेडी होईल. त्याच्यात बिर्याणी तांदूळ आपले आपण धुवून घेतलेले आहेत मस्त, ते आपण ऍड करूया डायरेक्ट गरम पाण्यामध्ये. त्याला परत आपण झाकण देऊन ठेवूया. आणि आपले बिर्याणी तांदूळ बघा धुवून आणि 20 ते 25 ते 30 मिनिटं आपण ह्याला पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. हे आपण ह्याच्यात ऍड करूया. ह्याच्यात आपण ऑलरेडी मीठ ऍड केलंय आणि आपल्या फोडणीमध्ये पण मीठ ऍड केलं होतं. 2 मिनिटात ते लगेच रेडी होते. बिर्याणी राईस पण बघा ऑलमोस्ट शिजून रेडी झालेला आहे. आता ह्याला आपण मस्त जाळीत इथलून घेऊया आणि मग आपल्या फोडणीमध्ये म्हणजे बिर्याणीचा जो मसाला बनला आपला ग्रेव्ही रेडी झाली त्याच्यामध्ये ॲड करूया. तर मित्रांनो आपला बिर्याणीचा मसाला रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये आपण लगेच आपला ताबडतोब जो भात आपण नितळून घेतलेला आहे हा बघा हा ॲड करून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये फायनल आपला फूड कलर ॲड करून घेऊया. हे ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर मग तुम्ही ॲड करू शकता किंवा नाही केलं तरी पण चालेल. त्या टेस्टला काय फरक नाही पडणार. लाल कलर पण ॲड करून घेऊया. कलरचं पाणी करायला आपण केवढा वॉटर यूज करतो याच्यामध्ये, कारण ह्याला एक वेगळाच स्मेल येतो आणि चांगला सुगंध येतो ह्याला. आता हा पण आपण ॲड करून घेऊया एका साईडला. याच्यामध्ये वरून पण थोडा केवढा वॉटर ॲड करून घेऊया. कलर जसा ॲड करून झाले तसं आपण ह्याच्यामध्ये आपलं साजूक तूप ॲड करून घेऊया. साजूक तूप टाकलं की एक वेगळी चव येते त्याला बिर्याणीला. आणि आता आपण हे साधारणपणे 20 ते 30 मिनटं म्हणजे अर्धा तास तरी आपण त्याला दम करत ठेवणार बिर्याणीला. त्याच्यामुळे हे बघा झाकण लावतो आणि एकदम नॉर्मल एकदम लो फ्लेमवरती आपण ठेवूया 20 ते 25 मिनटं. बिर्याणी आपली 15 ते 20 मिनिटात रेडी होईल. तोपर्यंत आपल्याला टायगर प्रॉन्सची ग्रेव्ही बनवायची. त्या टायगर प्रॉन्ससाठी हे बघा टायगर प्रॉन्स हे आपल्याला गोट्याने आणलेले आहेत. जवळजवळ एक कोलबी म्हणजे एक टायगर प्रॉन्स पाव किलोच आहे. हे बघा साईज तर तुम्हाला बघून समजली असेल. तर चला ह्याचा पण काहीतरी आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. आपली बिर्याणी दम होते अजूनपर्यंत. इकडे आपण लगेच टायगर प्रॉन्सची फोडणी द्यायला घेऊया. हे बघा मस्तपैकी आपण मीठ आणि हळदीमध्ये त्याला मॅरिनेट करून ठेवलेले अर्धा तास. आणि तेल आता चांगला तापलेलं आहे. लगेच आपण त्याच्यात ॲड करणार आला लसूण आणि मिरचीची पेस्ट.
फोडणी द्यायला लागेल, कारण गॅस फास्ट आणि तापलेला पण नाही. आला लसूणची पेस्ट आपण याच्यात ॲड केलेली आहे. मीठ आपण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये टाकलं आहे, म्हणजे याच्यात टाकायची काही गरज नाही, कारण कसं नाहीतर मग जास्त खारट होईल. आणि आपण एकदम लाईट ग्रेव्ही बनवणार, जास्त काय रस्ता नसणार याच्यामध्ये. तर लगेच लसूण मिरचीची पेस्ट जशी गेली याच्यावरती तेलावरती, लगेच आपण त्याच्यात आपले मसाले ॲड करायला लागतील. हिंग ॲड करूया. हिंग, हळद, गरम मसाला, आपला घरगुती आगरी कोळी मसाला आणि धना जिरा पावडर. असला मस्त कलर आला. गॅस थोडा बारीक करून घेऊपर्यंत ग्रेव्ही मस्तपैकी रेडी झालेली आहे, म्हणजे आपली फोडणी. आता लगेच याच्यात आपले टायगर प्रॉन्स ॲड करून घेऊया. आणि मी पूर्णच ठेवले, पूर्णच्या पूर्ण खाऊ आपण. पूर्णच्या पूर्ण खायला एक वेगळीच मजा आहे. आणि याला सोलत नाही, कारण हा पूर्ण सोलला तर पूर्ण डायरेक्ट बारीक होईल. त्याच्यामुळे ह्याच्यातला जो चव आहे ना ती ह्याच्यातच मुरून द्यायची पूर्ण, जी आपण आता शिजवणार त्याच्यामध्ये. असले मोठ्या त्याच्यात थोडासा पाणी ॲड करू आणि झाकण देऊन शिजायला ठेवून देऊ. आता ह्याच्यात आपल्याला अजून एक मसाला ॲड करायचा, म्हणजे तो आपला केओ किचन ओशनचा कोलंबी मसाला, तो पण ह्याच्यात ॲड करून घेऊया. हे बघा मस्तपैकी आता ह्याच्यात आपला केओचा कोलंबी मसाला ॲड करून घेऊया. आणि ह्याचे मसाले एक नंबर असतात. यांची ऑनलाईन पण ऑर्डर तुम्ही करू शकता, तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. चला आता मसाले ॲड केले, एकदम मिक्स करू आणि पाणी ॲड करून घेऊया याच्यामध्ये. असला कलर आला बघा, लाल भडक बेधडक. गॅस आपण फास्ट केलेला आहे. याच्यात आपला जो मॅरिनेशनचा मसाला होता त्याच्यामध्ये पाणी ॲड करून मस्त असा उकळत ठेवू. आणि आपल्या टायगर प्रॉन्स म्हणजे पाण्यात बुडतील एवढं आपल्याला पाणी ॲड करायला लागेल. नंतर भले आपण सुकवू शकतो, पण पहिलं शिजायला पाहिजे. त्याच्यामुळे पहिलं हे शिजवून घेऊ मस्त. नंतर आपलं पाणी आटवून कोथिंबीर ॲड करून रेडी असेल आपली रेसिपी. आपलं टायगर प्रॉन्स बघा कसे शिजतात मस्तपैकी एकदम. आता याला फक्त आपल्याला आटवायचा बाकी आहे, कारण प्रॉन्स ते बघा शिजलेले आहेत मस्तपैकी. बघा. आणि ह्याचा जो आता काही लोक बोलतात की अरे ह्याचा डोक्याचा पार्ट का काढला नाही, पण तुम्हाला सांगू तर मेन म्हणजे त्यालाच चव आहे. जो डोक्याचा भाग आहे ना त्याच्यामध्ये भेजा वगैरे आणि गोड वगैरे असते, तर तो मेन भाग आहे त्याचा. त्याच्याशिवाय कोलंबीला चव नाही. मस्तपैकी आता आपण हा हटवून घेऊ, थोडा कोथिंबीर टाकून मग आपला रेडी असेल. लगेच जेवायला बसू आपण. तर प्रॉन्स जर तुम्ही बघाल तर मस्तपैकी एकदम सुकलेले आहेत. त्याच्यात आपण आपली कोथिंबीर थोडी भरभरून प्रॉन्स आपले खायला रेडी झालेले आहेत. एकदा घाटी मारून घेऊ त्याला. हा 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 काय भारी वाटते. एकदम ग्रेव्ही बघा, एकदम लाईट ग्रेव्ही. या अशा ग्रेव्हीला एकदम टेस्टी आणि स्पायसी चव येते. पण आपली बिर्याणी रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वरून आपला बरिस्ता, वरून टाकताना त्याला बोलतात बरिस्ता, म्हणजे कांदा आणि काजू ॲड करतो. भारी एकदम दिसते बघा. त्याच्यात आता वरून आपण कोथिंबीर ॲड करायची. कोथिंबीर एकदम भरभरून ॲड करायची, म्हणजे चव अजून भारी एकदम टेस्टी लागते. बिर्याणी एकदा आपण मिक्स करून बघूया. वरून बरिस्ता वगैरे थोडं साईडला घेऊ. मस्त खालपर्यंत प्रॉपर शिजलेली भाजी. मित्रांनो आपली बघा बिर्याणी आणि आपला टायगर प्रॉन्स रेडी झाले आहे. हे बघा साईज बघा कसली भारी आहे टायगर प्रॉन्सची. तर चला जेवायला घेऊया. मित्रांनो बिर्याणी टेस्ट करून बघूया कसे झाले. भारी जाते, भारी एक नंबर. टायगर प्रॉन्स आपण टेस्ट करून बघूया. टायगर प्रॉन्स एक नंबर झाले. तर दोन्ही रेसिपीचे टेस्ट एकदम भारी झालेले, एकदम स्पायसी आणि एकदम टेस्टी झालेले आहेत आणि एक नंबर चव आलेले आहे.
तर व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांनी नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन व्हिडिओज तुम्हाला जर बघायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला आठवत. जर तुम्हाला लक्षात असेल व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण बोललो एवढे मोठे टायगर प्रॉन तुम्ही खाल्ले का? खाल्ले असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, येतो.